टोटल आपण चाकणमध्ये बघितलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चाकण आणि त्याच्या आसपास असणारे जे इंडस्ट्रियल इस्टेट आहेत 12 ते 15 लाख लोक काम करतात. तुम्ही पिंपरी चिंचवड पासून समजा तळेगावपर्यंत गेला तर 25 ते 30 लाख लोक या MIDC आणि आसपासच्या परिसरामध्ये इथं काम करतात. आता दुर्दैव असं की लांबून यायचं परवडत नाही कारण वेळ जास्त लागतो, मग त्यांना तिथं अडचण सोसावी लागते. मग काही लोक इथंच आसपास उंच उंच बिल्डिंगा बांधल्या जातात, त्याच्यात ते 10 बाय 10च्या खोल्यामध्ये राहतात. त्याला कुठंच परवानगी नसते, कधी कधी ती भिंत पडते, बिल्डिंग पडते. त्यामुळे ह्या सगळ्या अनुषंगाने या कामगारांकडे पण लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिकांनी धाडस दाखवलं, ते बोलले म्हणून एवढी चर्चा झाली. पण आज परिस्थिती MIDCच्या बाबतीत बघितली तर सगळीकडेच अतिशय हलाखीची आहे. तुम्ही हिंजवडीला जावा, तिथं ब्लू रिज नावाची एक सोसायटी आहे, 28,000 लोक राहतात, त्यांना प्यायला पाणी नाही. आणि डेटा सेंटर काय करतं तर लाईट खातं आणि पाणी खातं, नोकऱ्या तर तयार करतच नाही. त्यामुळे आम्हाला या सरकारला विनंती करायची, या महाराष्ट्रामध्ये डेटा सेंटर आम्हाला नको. आम्हाला असे धंदे पाहिजे की ज्याच्यातून नोकऱ्या होणार आहेत. आणि आमचे जे छोटे आणि मोठे व्यावसायिक आहेत त्यांना एक्सपॅन्शन जे गुजरात आणि दुसऱ्या राज्यात करतात ते तिथं न करता आपल्या महाराष्ट्रात हे कसे करतील याच्याकडे कुठेतरी सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे. मुख्यमंत्री साहेब जे सांगतायत त्याच्यामध्ये ते सांगतायत 3.5-4 लाख कंपन्या आपल्याकडे आहेत. आता 2014 नंतर किती आल्यात ते तुम्ही सांगा. त्याच्याचबरोबर आपण जर आकडे बघितले तर हे सगळे FDIचे आकडे सांगतात. आता FDIचा आकडा बघितला तर सगळ्या प्रमुख कंपन्यांची कार्यालय हे महाराष्ट्रात आहेत, मुंबईमध्ये आहेत. पण ते पैसे FDIतून त्या कंपनी हेड ऑफिसला पैसे येतात, पण दुर्दैव असं ते जातात गुजरातला, कर्नाटकाला, ओडिसाला पण तिथं इन्व्हेस्टमेंट गेलेली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 96% वाढ झाली आणि महाराष्ट्रात 18% वाढ झाली. ह्याच्यावर तुम्ही उत्तर देणार आहात का? आणि मुख्यमंत्री साहेबांना मला हेही सांगायचं आहे, मेक इन महाराष्ट्र एकच वर्ष तुम्ही घेतलं, त्यानंतर डावोसला अनेक वेळा तुम्ही तिथं गेलेला आहे. पण काही 10 बाय 10च्या खोलीमध्ये कार्यालय असणारी कंपनी डावोसमध्ये जाऊन तुमच्याबरोबर करार करते आणि सांगते 20,000 लोकांना आम्ही नोकरी देतो. किती कंपन्यांनी करार तुमच्याबरोबर केले आणि किती कंपन्यांनी इथं धंदे सुरू केले हे तुम्ही आकडे सांगा. आम्ही तुम्हाला सांगतोय, आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची? आम्ही सगळे आकडे, खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू. आणि उद्योग मंत्री जे राजकीय उद्योग करत तिथं फिरतायत त्यांनी ते बंद करावेत आणि आमच्यासमोर येऊन या आकड्यावर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी. अहो, मला याच विखे पाटील साहेबांना सांगायचे, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. आता विखे पाटलांना मला हे सांगायचंय की रोहित पवार जे त्यावेळेस पुराव्या सकट बोलत होते ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत. अहो, आपल्याकडे 11.5 ते 12.5 रुपये तिथं इंडस्ट्रियल रेट आहे, कमर्शियल रेट 16-17 रुपये आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये हाच पॉवरचा रेट या कंपनीला 4.5 ते 5.5 रुपये तिथं मिळतो. सोलारची एक योजना सरकारने महाराष्ट्रामध्ये आणली आणि गेल्या 6 महिन्यामध्ये अचानक ती बदलली. तर ज्या इंडस्ट्रियलिस्ट व्यावसायिकांनी सोलार प्लांट टाकले होते त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याचा ROI जो 3 वर्षात 4 वर्षात त्यांना मिळणार होता तो गेला 7 ते 8 वर्षामध्ये. या सगळ्या विषयावर जर चर्चा करायची असेल आम्ही तयार आहोत, पण या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांमध्ये धाडस आहे का हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल.